तर आठवड्याभरापासून एनडीटीव्ही मराठीनं लावून धरलेला नाशिक शहरातला खड्ड्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय। रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। नाशिकचे वकील सुयोग शहा यांनी नाशिक पोलिसात तक्रार नोंदवली आहे आणि महापालिका आयुक्त, शहर अभियंता, कंत्राटदार, स्मार्ट सिटीचे सीईओ यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत कारवाईची मागणी केली आहे। जीवघेण्या खड्ड्यांसंदर्भात 2 दिवसात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली जाणार आहे। दरम्यान सुयोग शहा यांच्याशी यांच्या संदर्भातच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था ही झालेली आहे। आतापर्यंत 4 बळी खरं तर या खड्ड्यांनी घेतलेले आहेत। गेल्या आठवड्याभरापासून एनडीटीव्ही मराठीने याबाबतची मोहीम हाती घेतली, पाठपुरावा देखील सुरू आहे। दरम्यान माझ्यासोबत आता नाशिकचे नामांकित वकील सुयोग शहा आहेत। सर, एकंदरीतच ही जी काही परिस्थिती ओढवली आहे नाशिककरांवरती, याकडे तुम्ही कसं बघताय? सर्वात पहिले तर 4 लोकांचा जो बळी गेलेला आहे, नाशिकमध्ये जीवितहानी झालेली आहे, त्या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया। मला असं वाटतं की नाशिकमध्ये रस्तेच नाही आहे। नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंच लक्ष नाही आहे नाशिककडे। नाशिकमध्ये रस्त्यांवरतून फिरत असताना प्रचंड प्रमाणात त्रास होतो। सर्वसामान्य माणसांचे हाल आहेत। ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत त्यांचं तरी एक वेळेला ठीक आहे, त्यांनासुद्धा त्रास होतो आहे, पण जे लोक स्कूटरवरतून आणि सायकलवरतून नोकरीसाठी जातात, सर्वसामान्य माणसं, यांना प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे। यांच्या जीविताशी जी हानी करण्याचा जो काही काम चाललेलं आहे ते अत्यंत खेदनीय आहे। याच्यामध्ये अनेक आत्तापर्यंतच्या ज्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स फाईल झालेल्या आहेत हायकोर्टापुढे, त्याच्यामध्ये हायकोर्टाने निर्णय असा दिलेला आहे की ही संपूर्णपणे प्रशासनाची आणि सरकारची जबाबदारी आहे। सर्वसामान्य माणसांच्या जीविताशी कोणत्याही प्रकारची जर का हानी किंवा त्रास होत असेल तर ही प्रशासनाची जबाबदारी आहे। मला असं वाटतं की सरकारने याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे। आम्ही लवकरच या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करत आहोत। त्याचबरोबर नाशिक पोलीस कमिशनर यांच्याकडे मी आज एक तक्रार दाखल करतो आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जेवढे सिटी इंजिनियर्स आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इंजिनियर्स आहेत, या सर्वांना ताबडतोब आरोपी करण्यात यावं, यांची चौकशी करण्यात यावी। महानगरपालिकेच्या वतीने जेवढे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत त्या सर्व कॉन्ट्रॅक्टचं ऑडिट करण्यात यावं। मागच्या वर्षी देखील खड्डे बुजवण्याचा 100 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता। आता हे खड्डे बुजवण्याकरता 100 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता का त्याच्यातनं काय रीड इन बिटवीन द लाईन्स आहे हे आपण घ्यायचं आहे। परंतु नाशिकमध्ये एकही असा रस्ता नाही आहे की ज्याच्यावरती खड्डे नाही आहेत, किंवा रॅदर एकही असा खड्डा नाही आहे की जिथे नाशिक नागरिकांसाठी रस्ता आहे। तर मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे गंभीर दखल घेतली पाहिजे, तातडीने याची काळजी घेतली पाहिजे। नाशिकला एक पालकमंत्री ताबडतोब दिले पाहिजे आणि त्याचबरोबर नाशिककरांच्या जीविताशी जो काही खेळ होत चालला आहे त्याच्याबद्दल ताबडतोब काळजी घेतली पाहिजे। आपण बघत आहोत खरं तर 31 ऑक्टोबरपासून कुंभ पर्वाला नाशिकमध्ये सुरुवाती होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जर नाशिकची ही परिस्थिती असेल त्याला निश्चितपणे जबाबदार कोण, असा प्रश्न जो आहे तो आता सुयोग शहा यांच्याकडून विचारण्यात येतोय। त्यासोबतच आता हायकोर्टामध्ये देखील एक याचिका जी आहे ती दाखल केली जाणार आहेत आणि याला संपूर्णतः जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाईची देखील मागणी केली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर नाशिककरांची या खड्डेमय रस्त्यातून मुक्तता कधी होणार, या त्रासातून कधी मुक्तता होणार, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन कीपरसह प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी।